वळूयात पुढच्या बातमीकडे। एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेला मंत्री गणेश नाईकांनी विरोध केलाय। 30 वर्षही न झालेल्या इमारतींचा क्लस्टर योजनेमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न होत असल्याचं गणेश नाईक म्हणालेत। तर माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा दाखवणार असल्याचं गणेश नाईक म्हणतात। गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंना हे आव्हान दिलंय। क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून कुठून कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी विरोध केलेला या गोष्टीला। हा युनिफाईड डिसार कुठल्या शाण्याने आणला? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा एफएसचा जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही। गणेश नाईकच्या नांदाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे। गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो ना, त्यांना पक्षामध्ये वजन आहे ना त्यांना कोणी विचारतही नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य सगळ्याला माहिती आहे। म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्ष सुद्धा देत नाही।